आणि हे आपल्या रूम पासून असे नजर येत. केवढे बर्ड्स आहेत. शेती आहे सगळी. चला मग गाड़ीवरती भेटू थोड़ा. भाई आपका? मेरा नाम दीपक है. भाई ने बहुत हेल्प किया भाई, आपके रूम में सब सर्विस बहुत अच्छा था भाई का. मैं अभी सबसे निवेदन करता हूँ कि भाई को सपोर्ट कीजिए और यूट्यूब चैनल सब्सक्राइब कीजिए. बस यूट्यूब पे कीजिए. थँक्यू भाई. चलो थँक्यू. गुड मॉर्निंग मंडळी. कालच्यापेक्षा आजचा दिवस दुसरा आपण चालू केला आहे. आजचं डेस्टिनेशन आहे इंदोर टू जयपूर. किलोमीटर आहे 573, पण टाईम सांगतोय 8.5 तास. म्हणजे रस्ता एकदम मस्का असणार आहे. तर हे इंदोरच्या हायवेला आलो आपण, आउटरला बायपास आहे हा. तर आपण हॉटेल पण त्यासाठी जवळच घेतलं की आपलं बाहेर पडायला सोपं जाईल. बाय इंदोर. भाई एक नंबर सिटी आहे इंदोरची. सूर्यदेवा नमस्ते. इंदौर लोग एवढे भारी हैं भाई, इतने अच्छे लोग हैं इंदौर के. बहुत बढ़िया सिटी है, मुझे तो पर्सनली इतना अच्छा लगा भाई. इंदौर वापस आऊँगा मैं. भाई लोग अपना जो आज का रूट रहने वाला है वो है, अभी यहाँ से इंदौर से निकले पहले हो जाएगा उज्जैन के बाद कोटा और फिर जयपुर. ऐसा सीधा रूट है और उसको टाइम बता रहा है 8.5 घंटे. काल संध्याकाळी जे गेलो सराफा बाजारला, माझ्या आयुष्यात एवढे पदार्थ बघितले नव्हते मी. तेवढे काल बघितले नव्हते, ऐकलेही नव्हते असे काही पदार्थ. काल त्या सराफा बाजारमध्ये बघितले, काही गोष्टी खाल्ल्या, थोडी चिटिंग केली आहे. काल तिथली मला ती गुलाबजाम रबडी खाल्ली मी. आईच्या गावात भेंडी एक नंबर होती. ना उगाच फेमस नाही आहे. दिन को सराफा बाजार, रात को पोट का बाजार है उधर. क्रेजी भाई, एक नंबर एक्सपिरियन्स होता कालचा. चालू हा दिवसातला आपला पहिला टोल आणि आपण आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचलो. अजून एक नंबर. दिन का पहिला टोल मोज गए भाई. मागे बसू नको, फक्त टोल मोजत जा. त्या आईला नुसतं बसती आयशी ह्याच्यासारखी म्हशीसारखी. काहीतरी मदत कर. फुल कर भैया. अरे कार्ड छोड़ दिए. मेरे हिसाब से 12-13 तक जाना चाहिए. 17 लीटर के. दिन भर खड़े रह के पैर दुखते रहेंगे. मैंने भी किया है उसमें 3-4 साल 5 साल काम किया पेट्रोल पंप पे. खड़े नहीं मुझे भी वैसे था. पहले तो हवा भरता था मैं वहाँ पे, हमारे इधर साई सर्विस का पेट्रोल पंप पे. उठो बैठो होता है. दिन आते जाते कुछ नहीं भाई, काम करते रहने का, बाकी कुछ नहीं. बस हो गया. मस्त फ्युअल ब्रेक टँक फुल केलाय आपण. आपल्या आता रेंज दाखवते 285 ची रेंज दाखवते. मे बी म्हणजे अजून एकदा भरावं लागेल जयपूरच्या अगोदर. 130 आयुष्यातला हायस्ट मारलाय. मित्रांनो माफ करा, थोडीशी एक्साइटमेंट मध्ये गाडी पळवली मी. मित्रांनो चालू नाही झालाय, आलाय. त्याच्या आईला बोलते का काय ब्लॉगच्या पाठांतरच्या नादामध्ये, ते स्क्रिप्टच्या नादात डोकं आऊट झाले. सुचतच नाही काय बोलायचं ते. आजच्या दिवसाचा दुसरा टोल आहे मित्रांनो. आणि माझ्या मैत्रिणींनो, बायको मारण ऐकलं तरी माझ्या मैत्रिणींनो, बाजूला चालवा गाडी. कोणी चिटकोली मागून गाडी तर सुटेल तुमची नाडी. टंग 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 टंग. ओ चिच्या क्या कर रहे हो. चिच्या भागवतात 80च्या आसपास. हा बोला ना दादा.
काय म्हणताय? हो केदारनाथ पुणे से अभी पुणे से है। अच्छा 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 अभी आप किधर? अरे अच्छा अच्छा अभी क्या मालूम अभी हाईवे जाना है ना अभी। हाँ उधर से कुछ 2.5 किलोमीटर से राइट बता रहा है। चलो हैप्पी जर्नी ठीक से चलना। चलो मिलता है तो बाबा के इधर मिलेंगे। चलो बाय बाय। अरे मस्त भारी वाटतंय। लोकांनी पुण्यावरून आले ते पण ते आपल्याला विचारतात हे कसं काय बाईकवरती झाले काय ते म्हणजे भारीच असं वाटतंय ना आपण काहीतरी जगा वेगळं करतोय। लोकांना खूप आवडतात या गोष्टी। एक गोष्ट चांगली आहे की लोक थांबून ॲप्रिशिएशन करतायत आणि त्यांना पण आवडतं ही गोष्ट। मग आपण मला असं वाटतं की आपण जे करतोय ते बरोबर आहे सगळं बरोबर करतोय। हे जे राईड वगैरे करतोय ते हे हा उज्जैनसाठी एक्झिट आहे। उज्जैन सिटी 6 किलोमीटर इथून आणि उज्जैनला आत्ता टाटा बोलतोय पण येताना 100% प्रयत्न करतो महाकालचं दर्शन करायचं आपल्या कसल्या परिस्थितीत। हा हिला आजच्या दिवसातला तिसरा टोल आहे हा। रोड एवढा भयंकर भारी रोड है भयंकर। भाई मेरे से भी टोल ले लो। नाश्त्यासाठी हॉटेल शोधायचं स्ट्रगल चाललाय। हायवे उतरून खाली उतरलो आम्ही खरं। एक बाईने सांगितलं होतं की हॉटेल इथं मिळेल तुम्हाला वळल्यावरती राशन असेल नाश्ता असेल इथं। च्या दिवसातला आपला ब्रेकफास्ट आलू पराठा पनीर पराठा सॉस नाश्ता करू। भूक लागलेली आहे। खूप भूक लागलेली आहे मी वेट करू शकत नाही। मी सुरू करतो नंतर बोलू। भेटले आता मस्त आलू पराठ्याने दमदार काम केलंय। आता मस्त लांबचा एक स्ट्रेच मारू परत 507 हे काही किलोमीटरला ना या हायवेला टॉयलेट्सची आणि याची सोय करून ठेवलेली आहे। टॉयलेटची सोय आहे आणि काही ठिकाणी पाणी वेळेला रांजण ठेवलेली आहे। आता ते बघू आले की तुम्हाला दाखवतो मी एखादं। मागे खूप ठिकाणी रांजण होते। आपली मगाशी ऑफिशियली राजस्थानमध्ये एंट्री झाली आहे भाई लोक। भारी वाटतंय एकदम वेगळी फिलिंग आहे। आपण महाराष्ट्रातून निघालोय MP क्रॉस केली आहे। MP क्रॉस करून राजस्थानमध्ये एंट्री केली आहे। कोटा एक्सप्रेस काहीतरी थंड आहे प्यायला इथं बोर्ड लावला होता। हे बंद आहे इथं आहे का? आजच्या दिवसातला आपला चौथा टोल आहे हे पेर आहे ना। आपण एक राईड जी अशी करायची की फक्त राजस्थान एक्सप्लोर करायचं ती आपली राईड पेंडिंग राहणार आहे आणि लवकरच आपण प्लॅन करू त्या राईडचा। अरे भाई ये तो एक्सप्रेस वे इधर अलाउड नहीं है शायद। टू व्हीलर अलाउड नहीं है। टू व्हीलर अलाउड नहीं है। अच्छा फिर पीछे जाना पड़ेगा। जयपुर जाना था। मुझे लगा अलाउड है क्या? मुझे लगा अलाउड है की क्या नाही ना। आणि अशा तऱ्हेनं खूप प्रेमात आम्हाला एक्सप्रेसवरून आम्हाला माहिती होतं की जाणार नाही सोडणार नाही पण आम्ही स्वतःला हाकलून घ्यायला इथं आलो। एक ट्राय मारू म्हटलं आणि अशा तऱ्हेने आम्हाला सुंदर हाकलून दिलेले एक्सप्रेसवेवरून। 4 लेन हायवे होता तिथून आता उतरलोय। आता मे बी हा सगळा गावागावातून जाणार रोड आहे। बरोबर इथून किलोमीटर किती आहे माहिती का आता? टोटल 380 किलोमीटर सांगते आणि 7.5 तास सांगते इथून काहीतरी आहे। बाई लोक बघा आहे राजस्थानमध्ये गाव आहे कुठलं तरी
प्रॉपर गावाचं फील आहे आणि असं मस्त वाटतंय ना एकंदरीत. कुठलं गाव आहे? गरोठ आहे. गरोठ, हा अच्छा बरोबर, मोठं आहे गाव आहे गरोठ. मगच धरून त्या आपल्याला हायवेला दाखवत होतं ते गरोठ लोक. जसं आपण आत वळलो आहे ना हायवे सोडून, आतमध्ये एक्सप्रेसवेला एंट्री नाही ना टू व्हीलरला, तसं थोडं रोडचं काम पण चालू आहे आणि आपलं स्पीड एकदम कमी झालं आहे. आणि हे बघा असे काका, रोडचं कामाचा विषय पण आहे. मेन गरमी होती आता खूप. काही भाग वाळवंटाचा आहे राजस्थानचा, पण बाकीच्या भागात हिरवळ पण आहे. सगळ्याच गोष्टी आहे राजस्थानमध्ये, पण माउंटन्स पण आहे त्याच्यामध्ये राजस्थानमध्ये. हे बघा ना, एक आहे मंदिर आहे, जय, हा देवीचं मंदिर आहे, जय माता दी. कमान कसली केली आहे एकदम बरी. हे एंट्री दिली आहे ह्याच्या टेम्पलची. भानपूरमध्ये आले भाई आपण, राजस्थान मधलं एक गाव. अंकल इधर भी देखो, इधर बघा, दिल्ली 466, जयपूर 325 सांगता. इथून 20 किलोमीटर कमी सांगते. मुंबई 813 आणि 404 आहे वडोदरा. हे मंदिर पण असलं भारी आहे, एक नंबर मंदिर बांधलंय. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. वा, जय भोलेनाथ. गेले भाऊ, त्या रस्त्यावरती कुठं 30-40चा स्पीड पकडला की गहू माता येतात, नाही तर स्पीड ब्रेकर येतोय. हे बघा, आणि हैराण झालो आहे त्या रोडला. नंतर हायवे लागलाय जवळपास 50-60 किलोमीटरला. माझं ढुंगण गेलं दुखून. या मित्रांनो जेवायला खूप वेळेक झाला मागच्या रस्त्याने, त्याच्यामुळे आता थोडं जेवायला थांबलो, आराम करू म्हटलं, जरा कूलरची हवा आहे मस्त. जेवण तर आलं आपलं. हे बटाटा, आलू मटर मस्त छान येत नाही, कांदा आलाय. लोकल फूड ट्राय करतो. लोकल मस्त. जेवण भारी आहे. कुठं रोड टेन्शन नाही भाई. मस्त जेवण झालं आमचं. जेवण एकदम टेस्टी होतं. हॉटेल तरी छोटं असतं ना, प्रॉपर ढाबा, गावातला ढाबा असतो त्या टाईप होतं. आता कोटा 61 दाखवतोय, तिथून पुढे जयपूर करायचं आपल्याला. हो, ट्रेन चालली, बघितलं का? लोकल दिसते, लोकल. टाइगर रिजर्व है हा. वन विभाग आपका मुकुंदरा टाइगर. अच्छा, मुकुंदरा टाइगर रिस्पेक्ट, स्वागत आहे. अरे बाप रे, मस्त. मुकुंदरा टाइगर रिझर्व आहे हा. आता जा हे करत जाऊ, प्राणीवर दिसतं बघू. मुकुंदरा हिल्स टाइगर रिझर्व आप में स्वागत आहे. आता ह्याच्यात टायगर तर माहीत नाही, हरण जरी दिसलं तरी चालतंय. जंगल वाईल्ड लाईफ म्हटलं की अशी तरतरी येते ना. तर ह्या उन्हात तर काय वाघ दिसायचे चान्सेस नाही. पाण्यावरती जाऊन बसणार वाघ कुठेतरी. फोर्ट कसला आहे हा? हा कुठला आहे? गडी दरा जिल्हा कोटा. कुठला तरी फोर्ट आहे हा जुना. त्याच्या बाजूनी सगळं जंगल आहे. राईट साईडला 8-7-8 किलोमीटर कोटा सिटी आहे. कोटा सिटी आपण बायपास करून आता जयपूरच्या दिशेने निघालोय. जयपूर इथून 250+ आहे. 4.5 तासात क्रॉस होईल. काय नाही, एसी काय प्रॉब्लेम नाही. फ्युएलची रेंज झाली 28 दाखवतीये. पण एक फ्युएलचा ब्रेक घेऊ. मी घाबरलो होतो, म्हटलं
पेट्रोल पंप रोडला मिळतोय का नाही मिळतोय, पण ते सर्च केलं तर आहे, ते 4-5 किलोमीटरवरतीच 1-2 पंप आहेत. कहाँ पे लेना है सर? यहाँ ले लो, फुल कर देना. ओ भाईचारा ऑन टॉप. हे राजस्थान मधले रायडर दिसतात. हे ॲप्रिशिएशन गरजेचं आहे. म्हणजे रायडर बघितले की रायडर ॲप्रिशिएशन देतो. त्याच्यामुळं भाईचारा ऑन टॉप. अच्छा, ते हॉटेल दिसतंय, बांधलंय पण ते विशेष भारी आहे. राईड मधला आतापर्यंतचा सगळ्यात पहिला टनेल आहे हा. पलीकडचे नजाराच वेगळे असतील मला वाटतं टनेलच्या. आणि सगळ्या मागे डोंगर होते ना, आता संपला टनेल. एंडच. किशोरपुरा टोल प्लाझा आहे आणि आजच्या दिवसातला 6वा. बायको बरोबर आहे ना, गाडी परत गाडीचं प्रॉब्लेम झाल्याचं प्रँक केलाय. तिला फसवू आपण आता. काय होते, थांबू का कुठं? ओ ये काय होतंय, काय होतंय? हा, त्याचं नाही काय विषय. मोड चेंज काय खरं नाही. बघू ठीक आहे. हा, कॉफी मिळते का विचार ना. काय झालं असेल रे, काय माहिती काय झालं असेल. हा, काय माहिती. टेन्शन मध्ये आले हे असं पुक 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 पुक. टेन्शन मध्ये तोंड बघितलं कसं झालं तिच्या. आईला काय करत आहे. प्लॅन केला होता आणि प्लॅन सक्सेस झाला. लय घाबरली होती ती. काय झालं म्हणे गाडीला, काय करत आहे, कारण सांगायचं होतं म्हणते, मला काय माहिती. आईला काय करत नाही, घाबरली होती. हा आजच्या दिवसातला माहीत नाही किती टोल आहे, विसरलोय मी. हा कुठला आहे माहीत नाही, विसरलोय. हे पोलीस थांबले इथं, ते पोलीस काका मला ओरडतील. हे गौमाता पण थांबले, ते पण ओरडतील. धप्पा द्यायला थांबलेत गौमाता. जयपूर 101 आहे अजून. टोंक सिटी आली आहे, टोंक. जयपूर 101. 8, 9, 9:30. हे पॅलेसच आहे हा पूर्ण. वेडिंगचं हॉटेल आहे. वेलकम टू द पॅलेस ऑफ सिटी ऑफ पॅलेस, सॉरी, जयपूरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण थकलोय आता खूप. रूम बघायची अजून आपण, व रूम बघू आणि मग आपला व्हिडिओ आपण तिथंच समाप्त करू. पण तुम्ही प्रेम दाखवत राहा.
सबस्क्राईब करा. हे खतरनाक हॉटेल आणि वाडे आहेत भाई जयपूरमध्ये. पॅलेसेस ते वेगळेच आहेत, हे हॉटेल बिटेल लय डेंजर आहे. हे बघ जयपूर वाडे आहे, नोवोटेल 3 स्टार 5 स्टार हॉटेल आहेत. मस्त सिटीचा प्रवास चाललाय. रॉयल गेस्ट हाऊस, दुर्गापुरा, केवढा पंप आहे बघा. आम्ही ना उद्या बाहेर पडून लवकर बाहेर पडते ना, असं रिंग रोडला लागून असं रिंग रोड गेला ना, तर तिथून ते एका ठिकाणी तिथून रिंग रोडच्या जवळ एक जागा सिलेक्ट केली मॅपला आणि मग तसं जाऊन तिथं मुक्काम करायचा, जेवतो तिथं, झोपून पहाटे 5ला निघतो. म्हणजे उद्या संध्याकाळी आपल्याला गंगा आरती घ्यायची आहे. तर ते 450-500 किलोमीटर ते होईल 10 तासात, पण लवकर निघायला लागेल त्यासाठी. जयपूर सिटी भारी दिसते, पण अख्खा इंडस्ट्रियल एरिया आहे तो इकडं. हे सिटी चांगली आहे, वास येतोय बघ कंपन्यांच्या ह्याचा. आपलं आजचं हॉटेल आहे. आज मुक्काम करायचा, पहाटे निघून लगेच हरिद्वार.